ते उद्योगधंदा नोकऱ्या नसल्यामुळे आपल्या कोणी कोणी दिला नाही. दादा तुम्ही सांगा पोलीस पाटील दिसले एक योजना करायला पाहिजे का प्रत्येक गावात काय पोरी भेटतीचं दार पाडले पाणी मिळते इथे पोरची गर्दी मारली इथे सगळं फार वाईट अवस्था आहे. विचार करा की ज्या 1642 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. त्या मुलाला सुद्धा वाढत होता आपल्या बापाला मारून त्याचं मांस खाऊन सुद्धा प्रचंड दुष्काळ हा विचार आणि प्रेरणा काय त्या मातीमध्ये जन्मलेला माणूस जर एकदा कधी पेटला तर दिल्लीचा रस्ता होऊ शकते या मातीचे. विचार करा की 1642-45 मध्ये जो दुष्काळ पडला आणि महाराष्ट्रात उपाशी मरण्याची वेळ आली की आई मुलाला मुलगा आईकडे पाहत नव्हता. म्हणजे की आईने जरी मास दिला ना तोडून खायला तरी मला चालेल वाईट त्यावेळेस होती. आणि त्यावेळेस सगळ्यात सुरक्षित दिल्लीचा तख्ताचा जर कोणता असेल तर सुरत होती. सुरत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मनात विचार आणला की सगळं गुजरातवाला असून तुम्ही सोडवणे तिथलं सगळं हे म्हणतात तिथे मूर्ती म्हणतात त्या हराम अजून शिवाजी महाराज चोरत म्हणतात अरे स्वारी काही तिकडे आणि तिकडे सगळं आता लयवरात आणि हाही मातीचा माणसं जगाला छत्रपती शिवाजी महाराज आणि या साधा दोन या मामू हा इथला फडणवीस बसेल हा मामूच्या दोन मामू जर आपला इथला उद्योगधंदा पाणी सगळं पाडले जातील तर पुन्हा मना पोरच आपण काय देऊ शकतो. आज आपला बाप आपला आजोबा आंदोलन मन ही राहणार आणि पोरं जर घरं जर कधी रंगीरंगी खेळत असेल तर फार वाईट. पण दादा एक लक्षात ठेवा निखिल पवार या भागातला केन बाबा आडी निकम सर हे पण चळवळीतले आहे. पण मी कुठल्या विचारधारेचा नाही कुठल्या पक्षाचा नाही मी एकदम कट्टर चळवळीतला माणूस आहे. ज्या दिवशी आंदोलन पेटी नाही ती माने दोघी तिघी आमदार नाही कपडा फाळा तरी पण कारण पाणी हा जीवन मरणा प्रश्न आहे. कारण मला खूप अभ्यास नाही म्हणजे हे मांडणं का गरजेचं आहे की मला समोर मला बापदादा सारखा बाबासारखा लोक बसायचे मी काय नाही. परंतु जर कधी पुन्हा तर चांगलं होत नसेल तर वाईट करू नका. जर एखादा आमदार सांगत आहे की आम्ही भिंतीत असणारे येडाच आहेत पुन्हा घरम पाणी तरी वाढले नसते गुजरातला इतका येण्याचे. विचार करा की जर तुम्हाला सत्ता पाहिजे असेल पद पाहिजे असेल तर तुमचं पाणी गेलं तरी चालेल तुमचे उद्योगधंदे जरी गेले तरी चालेल पण आम्ही मुख्यमंत्री बनाडा पालकमंत्री बनाडा विचार करा की जर कधी इथले आमदार सुद्धा तुम्ही पळून घेऊन जाऊ शकता तिथला उद्योगधंदे पळून घेऊन जाऊ शकता की त्यांना माहिती आहे की हा इथला मराठी माणूस झोपलेला आहे आणि तुम्हाला काय लुटायचं ते लुटा. परंतु उन्मेष दादासारखा माणूस एक मराठी माणूस या मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जागलेला पेटलेला माणूस उतरलेला आहे. नक्कीच प्रस्थापितांची आणि मोदी शहाची आणि फडणवीसची झोप उडवण्याची आम्ही थांबणार नाही. बोलता काही चुकला असेल तर माफ करा कारण मी सोपं सांगत की मी आतापर्यंत इतका शिकायचे मला येतो कोणी शिकेल की नसेल आणि मी इथला पद भोगायचे की मी एक निवडणूक उभावी राहिले शिकेल निवडून गेले तरी सुद्धा म्हणतो की जरा शेखर दादा सरपंच सेवा करून देतो. फार वाईट अवस्था तुम्ही सगळं औषध घेता येते पण हसाना औषध कोणी देऊ शकत नाही. मनासारखा छोटा माणूस तुम्ही हसाना छोटंसं औषध दिलं त्यांना म्हणतो बोलता बोलता चुकला असेल मी सगळ्याची क्षमा मागत तू माय मिले करू नका माझ्या राखत ती हाताने चालू कोणी करते एवढं बोलून सांगतो. जय हिंद जय महाराज.